निबोधत। विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणार्थ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृताचे शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची। नमस्कार। विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग सादर करत आहे पी. परमेश्वरन लिखित आणि अरुणा करमरकर अनुवादित हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदन खंड दुसरा। अभिवाचन सौ कीर्ती करंदीकर। राष्ट्रहित सर्वोच्च। कुटुंब जीवन राष्ट्राशिवाय विकसित होत नसतं। राष्ट्र अडचणीत आलं तर कुटुंब जीवनही संकटग्रस्त होतं। बोट बुडाली तर त्यातल्या प्रवाशांसह बुडते। राष्ट्र हेही बोटीसारखंच। स्वामीजी राष्ट्राची तुलना बोटीशीच करतात। माझ्या बांधवांनो, लेकरांनो, ही आपली राष्ट्ररूपी नौका लक्षावधी आत्म्यांना भवसागरातून घेऊन जाते। हजारो वर्षांच्या उज्ज्वल काळापासून ही नौका अखंडपणे असंख्य आत्म्यांना भवसागरापार मुक्तीपर्यंत यशस्वीपणे नेत आली आहे। परंतु आज आपल्याच दुर्लक्षामुळे ही नौका कमकुवत झाली आहे, तिला छिद्र पडले आहे। त्यासाठी तुम्ही तिला दोष देत राहाल काय? जगातल्या अन्य कोणाही पेक्षा जिने अथकपणे अधिक काळ आपले नियत कर्तव्य पार पाडले आहे, तिला शिव्याशाप देण्यात तुम्ही धन्यता मानू शकता का? आपण या राष्ट्रनौकेची लेकरे आहोत। आपणच तिच्यात निर्माण झालेली छिद्रे बुजवण्यासाठी पुढे सरसावायला हवं। आपण हे काम मनपूर्वक सर्व शक्ती पणाला लावून आणि आनंदाने करायला हवं। आणि जर हे आपण करू शकत नसू तर मरण पत्करणे श्रेयस्कर आहे। आपण आपल्या मेंदूचे बोळे करून त्याने छिद्रे बुजवली पाहिजे, पण कधीही नौकेवर टीकेचे निंदेचे आघात करता कामा नयेत। आपल्या समाजावर दोषारोप करणारा एकही कठोर शब्द न उच्चारता आपण कार्यप्रवृत्त व्हायला हवं। नौकेला छिद्र पडले आहे, त्यातून पाणी आत शिरू लागले आहे। अशा स्थितीत आपण बुडू दे तिला, आपण स्वतःला वाचवू असे म्हणून स्वस्थ बसू शकतो का? आपण खरोखरच वाचवू शकणार आहोत का स्वतःला? राष्ट्राची नौका बुडाली तर कोणीच शाबूत राहू शकणार नाही। राष्ट्रीय हिताला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे। म्हणूनच आपण सर्वांना राष्ट्रासाठी काम करण्याचे आवाहन करतो। अधिकाधिक लोकांनी समोर येऊन आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायला हवे। आपल्या समाजात हजारो व्यक्ती संन्यस्त जीवन जगत आहेत। कशासाठी? संन्यास घेण्याची सक्ती त्यांच्यावर कोणी केली नव्हती। व्यक्तिगत आणि प्रापंचिक जीवनापेक्षाही श्रेयस्कर असे काही आहे हा विचारच त्यांना प्रेरित करत आला आहे आणि त्यांनी कुटुंब जीवनाचाही त्याग केला आहे। त्यापैकी अनेक जण आपल्या मातापित्यांचे एकमेव अपत्य आहेत। शंकराचार्यही असेच एकमेव पुत्र होते। वयाच्या 8व्या वर्षीच भारतातील परिस्थितीने त्यांना अंतर्मुख केले। भारतातील तत्कालीन स्थिती अत्यंत अवनतीची होती। विघटनाला गती मिळाली होती। खूपच कमी लोक संस्कृतचे अध्ययन करीत होते। वेदांविषयीचा आदर घटला होता। संस्कृती दुबळी होऊ लागली होती। अशा काळात सनातन धर्माचे पुनर्जागरण करून देश संघटित करणे अत्यंत आवश्यक होते असे त्यांच्या मनाने ठरवले। दक्षिणेतील केरळमधून ते बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी असे चारही दिशांनी ते गेले आणि त्यांनी देश पुन्हा संघटित केला। हे शंकराचार्यांनी केले नसते तर पुढे इस्लामच्या आक्रमण काळात
देश मुस्लिम होऊन गेला असता, अशी स्पष्ट आणि समर्पित राष्ट्रभावना जागवणे हीच आजचीही निकड आहे. या दृष्टीने व्यक्तिगत हित आणि राष्ट्रहित यांच्यात समन्वय घडवून आणला पाहिजे. राष्ट्रहितासाठी व्यक्तिगत हितसंबंधांना गौण स्थान देणे म्हणजेच राष्ट्रीय चारित्र्याचा अंगीकार करणे होय. व्यक्तिगत चारित्र्याबरोबर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण व्हायला हवे. या दृष्टीने पुन्हा त्या 2 मंडलाकार आकृत्यांचे स्मरण करून देऊ इच्छितो. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्वमानवता अशा क्रमाने विस्तारत जाणाऱ्या वर्तुळांमधून 2 विविध दृष्टिकोन व्यक्त होतात. केंद्रबिंदूच्या स्थानी असलेल्या व्यक्तीचा विकास उलगडण्याचा प्रारंभ कुटुंबातूनच होतो, यालाच पश्चिमी विचारात मान्यता नाही. विवाह हा एक स्त्री आणि पुरुष यांच्या दरम्यान होणारा व्यक्तिगत करार आहे असे ते मानतात. आपल्या परंपरेत विवाह हा अल्पकालीन ठरू शकणारा करार नव्हे, तर एक पवित्र आणि शाश्वत बाब आहे. एकच नव्हे तर पुढील जन्मातही हा नातेसंबंध टिकून राहावा असे आपल्या इथे मानले जाते. पश्चिमेत ही मान्यताच रुजलेली नाही. स्त्री पुरुष लग्नाविनाही काही काळ एकत्र राहतात, पुन्हा विभक्त होतात. त्यामुळे व्यक्तीच्या सातत्यपूर्ण विकासाची जैविक रचनाच कुटुंबातून विकसित होत नाही. अलीकडेच एक फार उद्बोधक पुस्तक मी वाचले. अमेरिकेतील सामाजिक जीवनाचे बरीच वर्षे केलेल्या संशोधनांती हे पुस्तक निर्माण झाले आहे. पुस्तकाचे नाव आहे फादरलेस अमेरिका, पितृहीन अमेरिका. या पुस्तकात लेखक डेव्हिड ब्लॅकनहॉर्न लिहितो की अमेरिकेत जवळजवळ 50% अपत्ये अशी आहेत की ज्यांना आपला जन्मदाता पिता कोण हेच माहीत नाही. कुटुंब वाढत्या वेगाने विखरत आहेत. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोन विकसित होण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसते. केवळ माझा अधिकार हीच संकल्पना रूढ होते. कौटुंबिक अधिकार ही जाणीवच निर्माण होत नाही. कौटुंबिक जीवनच निर्माण होत नाही. आज एका कुटुंबाचा घटक असलेले बालक उद्या दुसऱ्याच कुटुंबाचा सदस्य बनते. आज एका कुटुंबातला पालक पिता उद्या दुसऱ्या कुटुंबातील पिता असतो. पत्नीचेही असेच. आज एक कुटुंब तर उद्या दुसरे. 50% कुटुंबे अशा प्रकारची आहेत. ही कुटुंब विच्छेदाची परंपरा निरंतर वाढत चालल्याने कुटुंबे स्थिर, स्वस्थ आणि सातत्यपूर्ण राहावीत अशा हेतूने इंग्लंडमध्ये एक विधेयक प्रस्तुत करण्यात आले आहे. आपल्या देशातल्या कुटुंब जीवनाच्या परंपरेशी पूर्णपणे विसंगत अशी आजची पश्चिमी जगातील परिस्थिती आहे. आधारभूत कुटुंब व्यवस्था. आपल्या संस्कृतीचा पायाभूत आधारच कुटुंब व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था खोलवर रुजली नाही तर समाज, देश आणि संस्कृतीचे अस्तित्वच धोक्यात येईल. आपली संस्कृती तसेच जगाविषयीचा आपला दृष्टिकोन कौटुंबिक मूल्यांवरच आधारलेला आहे. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण वसुधा, सबंध पृथ्वी हे एक कुटुंब आहे. पश्चिमेचा दृष्टिकोन काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघ ही एक घटनात्मक व्यवस्था आहे. विश्व व्यापार संघटना, संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद या साऱ्या व्यवस्था तांत्रिक स्वरूपाच्या, घटनात्मक तसेच कायद्यांवर आधारित आहेत. मात्र नैतिक आधार त्यांच्या बाबतीत दुय्यम आहे. मग काही अनैतिक बाबीही मान्य केल्या जातात. अमेरिका तिच्या अणुशक्तीच्या बळावर जागतिक धोरणांवर प्रभाव गाजवते. कुटुंबाचा व्यवहार मात्र तांत्रिक, औपचारिक कायद्यांवर नव्हे तर नीतिमूल्यांवर आधारलेला असतो. वडिलांविषयी निर्माण झालेल्या एखाद्या तक्रारीची दाद आपण न्यायालयात मागतो का? सामान्यपणे नाही. कुटुंबाची काही लिखित घटना असते का? नवऱ्याचे हक्क, बायकोचे हक्क लिखित नाहीत, पण आपल्याला ते मनोमन ठाऊक असतात. त्यांची छोटीशी जरी पायमल्ली झाली तरी तिची जाणीव आपणास होते. थोडक्यात नैतिक, सांस्कृतिक मूल्यांच्या मान्यतेवरच कुटुंब व्यवहार चालतो. पश्चिमेत मात्र सारा व्यवहार कायद्यानुसार एखाद्या यंत्रासारखा चालतो. आपल्यासारखा तेथील कुटुंब व्यवहार सजीव नाही. यांत्रिक व्यवहारापेक्षा सजीव व्यवहार अधिक टिकाऊ असतो. एक सजीव घटक दुसऱ्या सजीवाला जन्म देतो. यातून सातत्य साखळी निर्माण होते. तसेच आपल्या देशात कुटुंब व्यवहारातून राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण होते. केवळ चांगली व्यक्तीच नव्हे तर भारतमातेचा एक सुपुत्र बनण्याची प्रेरणा जागवली जाते. जन्मदात्या मातेसारखेच सर्वांचे भारतमातेशी नाते आहे. म्हणूनच आपणा सर्वांच्या लेखी व्यक्तिगत आणि कुटुंबहितापेक्षाही राष्ट्रहित महत्त्वाचे मानले जाते. मनमुक्तीसाठी स्वतःशीच संघर्ष. आपल्या देशावरील, देशवासियांवरील आपले प्रेम अभिव्यक्त करण्यात आपण दुर्दैवाने आज कमी पडत आहोत. आपली घरे ही परदेशी वस्तूंची प्रदर्शने बनून गेली आहेत. खरे तर परदेशी वस्तू न वापरण्याचा कटाक्ष आपण बाळगला पाहिजे.
वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याची खरोखरच आपणास गरज आहे का? तिच्याशिवाय आपले काम निर्वेदपणे होऊ शकते ना? असे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. खरोखरच गरजेची नसेल तर खरेदी करणे टाळले पाहिजे. केवळ शेजारी व्यक्तीकडे आहे म्हणून विशिष्ट रंगाचा दूरदर्शन संच वा तत्सम अन्य वस्तू खरेदी करण्याचा आग्रह कशाला? केवळ प्रतिष्ठेचे भ्रामक गमक समजण्याची मानसिकता बाळगू नये. स्वातंत्र्यासाठी संघर्ष याचा अर्थ इतरांशी युद्ध असा होत नाही. त्यासाठी स्वतःशीच संघर्ष केला पाहिजे. असा संघर्ष आवश्यक आहे. देशाची प्राथमिकता कोणती याबाबतचा संभ्रम दूर करायला हवा. भारत, त्याची संस्कृती, आपल्या भाषा, आपली जीवन पद्धती हे आपल्या प्राधान्याचे विषय असायला हवेत. मातृभाषेतूनच बोलण्याचा आग्रह जोपासला पाहिजे. अगदी गरजेचे असेल तेव्हाच इंग्रजीचा वापर जरूर करावा, पण ती अपरिहार्य वा आदर्श गोष्ट मानली जाऊ नये. आपली जीवनतत्वे निश्चित हवीत. आपल्या समाजातील सामाजिक मागासलेपणाची अनेक बांधव आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत याची विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांना निश्चितच जाणीव आहे. ती आहे म्हणूनच आपण ग्रामीण विकासाच्या, पाणीविषयक, आरोग्यसेवेच्या अनेक योजना राबवतो. मात्र याआधीच नमूद केल्यानुसार प्रत्येक संघटनेप्रमाणेच विवेकानंद केंद्राच्याही निश्चित काही प्राथमिकता आहेत. केंद्राची निर्मिती विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट हेतूसाठी झालेली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीची प्रेरणा आपणास कार्यप्रवृत्त करीत आली आहे. भारतात सुधारणेची प्रत्येक प्रक्रिया धार्मिक जागृतीपासूनच सुरू व्हायला हवी असा स्वामीजींचा संदेश आहे. धार्मिक ऐक्य हाच भारताच्या ऐक्याचा मूलमंत्र आहे. आध्यात्मिकता हा भारताचा जीवन आदर्श आहे असे ते सांगत. जेव्हा शरीरातील रक्त शुद्ध आणि सशक्त असेल तर कोणताही रोग त्या शरीराला बाधा निर्माण करू शकत नाही. अध्यात्म हे भारताचा जीवन रस आहे. तो खळाळत वाहू लागला, सकस, शुद्ध आणि पवित्र राहिला तर सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि अन्य सर्व दोष आपोआप दूर होतील. देशातील गरिबी, दारिद्र्यही समूळ नष्ट होईल. विवेकानंद केंद्र ही संघटना सुरू करण्यामागच्या याच आपल्या प्रेरणा होत्या आणि आहेत. म्हणूनच सेवाकार्य उभी करतानाही आध्यात्मिकता जोपासून ठेवण्याचा कटाक्ष आपण सर्वांनीच बाळगला पाहिजे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच MPRV गेली 35 वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात 135 हून अधिक पुस्तके, 10 लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री, कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका. संपर्क अश्विनी हाइट्स, पहिला मजला, ग्राहक पेठेजवळ, टिळक रोड, पुणे 30. संपर्क क्रमांक 9881061686.